या डेव्हलपमेंटमुळे आता एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे मुंबईमध्ये तिरंगी लढत होणार हे नक्की आहे. कारण ठाकरे एकत्र येत असताना सोबत काँग्रेस असेल का या प्रश्नावरती नाही असं स्पष्ट उत्तर मिळालंय अगदी दोन्हीकडून. सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचा विषय संपलाय का या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवातच मुळी नक्की असं म्हणून केली आणि शेवटपर्यंत प्रयत्न सुरू असतील वगैरे असं संजय राऊत नंतर म्हणाले असले तरी त्याला फारसा अर्थ नाही हे सर्वांनाच माहिती आहे. किमान मुंबईपुरती आणि या निवडणुकीपुरती महाविकास आघाडी संपली आहे यावर दुपारी काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनीही शिक्कामोर्तब केलं. काँग्रेस हा विषय बंद झालेला आहे. नक्कीच आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू की कुठे कटुता न ठेवता आपण मुंबईमध्ये लढू आणि भविष्यामध्ये निवडणूक निकाल झाल्यावरती सुद्धा आपल्याला मुंबईच्या रक्षणासाठी एकमेकाला कशी मदत करता येईल या संदर्भात आमची वरिष्ठ स्तरावर चर्चा झाली. प्रश्न असा आहे की 4-5 महिने मोठा काळ होता जुलै महिन्यापासूनचा तो आतापर्यंतचा, त्यामध्ये त्यांनी कधीही प्रयत्न त्या ठिकाणी केले नाहीत. ते जर केले असते तर कदाचित त्याच वेळेला आम्ही आमची भूमिका स्पष्ट करून सांगितली असती. आणि महाविकास आघाडी नको पासून ते आता महाविकास आघाडी हवी असेपर्यंत त्यांचा तो प्रवास चाललाय, त्याला थोडासा उशीर झालाय असं वाटतं. ठाकरेंच्या युतीची मुहूर्तघटिका समीप आली आहे आणि त्याच वेळी समोरच्या कॅम्पमध्ये